एक घोट घेतला की डोकं कसं तळतळ तळतळ होतं मग तिथे. तर इथं तसं काय झालं नव्हतं. आमच्या गाडीचं काम निघालं होतं. त्या आईला सकाळ धरणं डोकं तळतळ व्हायला लागलं होतं माझं. मग काय दुकानदार तर भाऊचं काय दुकान उघड नव्हतं अजून. मग आलो दुकानात आलं तर हे भली मोठी रांग लागली होती ह्या डायवेशनची. काय तर ह्याचं भावाचं कामकाज निघालं तर ट्रॅक्टर पलटी करून आलता बाबा काय माहिती कुठं. मग काय जय श्रीराम म्हटलं भेटलो कामाला आपल्या. एक साईडच पाक कमरत मोडल्याने पाक मोडून घेतलं एक. मग काय एक एक करत भेटलो का आम्हाला. भावाला मग जरा मोबाईल कॅश घेऊन काढ शूटिंग म्हटलं मस्त बोली. हे असलं स्टंट आम्हाला रोज करायला लागतं तर काय ते ज्या आईला याला धराय बी येत नव्हतं. कशी बशी उभारून निडले मारले. मग काय काम झालं एकदम ओके म्हणजे ड्रायव्हर खुश. तवर आला दुसरा ट्रॅक्टर. भावाला रिवर्स घाल म्हणतर भाऊ वाकडा तिकडं नागमोडीच घाला लागला. त्यावर आमचा शिवभाऊ आलता पुण्यावरून कुठं हात चिंबून आलता काय माहिती. शिव्याचं अर्जंट काम होतं देवाला दरवाजा बसवत होता. महिना झालं पेटिंग बसला तर भाऊने शिवाय देत त्या म्हणलं आता बसवलं नाही तर लई मार खावा लागेल. मग काय आलो दुकानावरनं इकडं घरी आणि भेटलो कामाला. दरवाजा बसवून जायच्यावर बघतो काय गाडी तुमची झाली राव आमची. मग काय दत्ताभाऊला बोललो. दत्ताभाऊ एकदम मला ओकेमध्ये. काय फोनवर बोलत बसला होता काय माहिती. पण म्हणलं भास्कर बाबा चल. मग काय मी बसलो टाकीवर आणि शिबायला म्हणलं की सगळं सामान हातात. मग काय शिबाय म्हणलं चल आता नाश्ता भेट सांगतो मला मस्तमध्ये खाऊन जाऊ घरी आलो. मग समजा झाल्यावर आणि आलो ऊसाला. या असला लांबलाचा ऊस आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसं काय वाटला नक्की सांगा आणि फॉलो बिलो करा.